हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहूत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अपडेट्स. याच्यामध्ये हॉल तिकीट्स कधी येणार आहेत, त्याचबरोबर 19 तारखेपासून ग्राउंड जे सुरू होणार आहे त्याची असणारी आखणी वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार किती आहे, या असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. हे जे तुमच्या समोर परिपत्रक दिसत आहे हे पोलीस आयुक्तालय कार्यालय ठाणे शहर इथलं असणार आहे. यांची जे त्या ठिकाणी मैदानी चाचणी आहे, याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या दोन्ही याच्यासाठीची जे आहे ती 19/6/2024 ते 27/7/2024 या असणाऱ्या दिवसापर्यंत चालणार आहे, असं इथं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर इथं जे वेळापत्रक दाखवलेलं आहे त्यानुसार इथं तुम्ही पाहू शकता, इथं डेट सहित सर्व दिलेलं आहे. पहिल्या दिवशी 500 विद्यार्थ्यांनी बोलवलेले आहेत. 6 वाजता सकाळी ठाणे सिटीचं असणारं ग्राउंड कुठं आहे तर साकेत पोलीस ग्राउंड, साकेत रोड, ठाणे वेस्ट यांनी ऍड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी जवळपास 2 दिवस 500 पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बोलले आहेत. त्याच्यानंतर 1500, त्याच्यानंतर 2 सुट्टे आहेत आणि त्याच्यानंतर 1500 प्रत्येकी दिवशी असणारे बोलवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे आहे पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे लगभग असणारं 19 तारखेला समाप्त होत आहे. 19/7/2024 ला समाप्त होईल आणि 19/7/2024 पासून ते 27/7/2024 पर्यंत या ठिकाणी ग्राउंड जे आहे ते ड्रायव्हरचं होणार आहे. असं हे सर्व वेळापत्रक या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. हे ठाणे सिटीचं आहे. पुढचे अपडेट्स पाहण्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील. बघा, पुढचं जे आपल्याकडे अपडेट्स आहेत हे 234 पोलीस पदांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात. हे पुढारी वृत्त सेवा जी आहे, म्हणजे पुढारी जो पेपर आहे त्या पेपरमध्ये आजची आलेली बातमी आहे. यांनी काय काय सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी आपण आता पाहू. बघा, राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दल व आयुक्तालयामध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात देखील 234 पदं होते. 19 जून पासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिलेली आहे. 234 पदांसाठी 8423 अर्ज. जे अर्ज क्रमांक सांगताना एप्रिल महिन्यामध्ये 10-15 हजार सांगत होते का, त्यांना जरा व्यवस्थित बघून घ्या म्हणून त्यांचे व्हिडिओ जुन्या आणि आताच्या. आणि आपला जो 12 एप्रिल 13 एप्रिलचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा, त्याच्यामध्ये आपण लगभग ह्याच्या जवळचेच एकदम अर्ज क्रमांक त्यावेळेस सांगितलेले होते. पुढे याच्यामध्ये बघा, जवळपास 1500 मुली आहेत आणि 7000 मुलं आहेत. अशी असणारी ही या ठिकाणची 234 पदासाठी एकूण टोटल 8423 अशा पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि जी मैदानी चाचणी आहे ती सुभाषचंद्र बोस मैदानात घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे. पुढे यांनी इकडे गेल्या वर्षीचा वगैरे उल्लेख दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला सध्याच्या घडीला काही गरज नाहीये. तर एकंदरीत आज 14 जून आहे. 19 जून पासून जसं इथे यांनी सांगितलेलं आहे की 19 जून पासून असणार त्या ठिकाणी काय सुरू होणार आहे, मैदानी चाचणी सुरू होणार आहे. तर आज रात्री म्हणजे 14 जूनच्या रात्री एक तर हॉल तिकीट आलेले असतील किंवा 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट नक्की मिळतील. आणि जर समजा ह्याच्यामध्ये वयवाढीबाबत जो मॅटमध्ये कोर्टामध्ये मुद्दा पेंडिंग आहे त्याबद्दल जर समजा वयवाढ मिळाली तर ही 19 तारखेपासून होणारी जी मैदानी चाचणी आहे ही थोड्या काळासाठी कदाचित स्थगित केली जाऊ शकते. वयवाढीबाबत कोर्टाचा जो निर्णय असेल तो निर्णय त्या ठिकाणी या असणाऱ्या 19 तारखेपासूनच्या ग्राउंडवर महत्वाचा परिणाम असणारा करणार आहे, ज्याचा रिझल्ट कदाचित आज येईल किंवा उद्याच्याला येऊ शकतो. म्हणूनच त्यांनी असणारे हॉल तिकीट पाठवायचे थांबलेले आहेत. जर रिझल्ट आज आला तर त्या ठिकाणी आज रात्रीच समजा त्या ठिकाणी हॉल तिकीट येतील, पण निर्णयामध्ये त्यांनी समजा वयवाढ वाढून दिली तर मात्र या ठिकाणी पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे ती पुढे ढकलल्या जाऊ शकते.
तर असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी भंडारा पोलीस जिल्हा या असणाऱ्या मैदानावरून. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.